सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आलू पराठा करून दाखवणार आहे। तर हे बघा, इथं मी बटाटा शिजवून घेतला आणि असा किसून घेतलेला आहे। मी 2 किसले उकडून घेतलेत, पण एकच बटाट्याचं मी करून दाखवते तुम्हाला। आणि हा 1 कप गव्हाचं पीठ घेतले, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, पाव चमचा चाट मसाला आणि अख्खे जिरे घेतलेत मी, जिरा पावडर नाही घेतलेली। आणि आपली लाल तिखट घेतले 1 चमचा। इथं एकच मिरची मी घेतली अशी बारीक कट करून, आणि कोथिंबीर आणि मीठ लागणार आहे आपल्याला। आता एक बाउंस घेतलाय, त्याच्यामध्ये हा बटाटा मी टाकून घेते। आता हे सुके मसाले आहेत ना, ते सगळे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। कोथिंबीर आणि मिरची, चवीपुरतं मीठ। आता हे पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे बघा, हे सगळे एकजीव करून घ्यायचं आहे। ज्याला नाही येत असतील ना पराठे, त्यांनी हे असं करावं। हे पराठा तुटणार पण नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने केलाय। मी ह्याच्यात आलं पण टाकलेलं नाही। तुम्हाला जर टाकायचं असलं तर तुम्ही लसणाची, अद्रक मिरचीची पेस्ट टाकू शकता। मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवते। वाटलं तर आपल्याला मुलांना टिफिनला द्यायचं असलं ना, तरी पण हे पटकन तुम्ही बनवून देऊ शकता। आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हा आपण एक बटाटा ठेवलेला ना साईडला, तो पण मी ह्याच्यामध्ये असा चुरून घेते। हे बघा, आपला पिठाचा गोळा मळून झाला आहे। ह्याला आता थोडंसं आपण तेल टाकून घेऊया। टाकते। आता आपलं पीठ मळून झालं आहे, आपण लगेचच पराठे बनवायला सुरुवात करू। आता याला आपण असं लाटून घेतलं आहे, तर आतून तेल लावू जरा थोडं, ह्याच्यावरती पीठ भुरभुरायचं आहे। हे अशी पलटी मारून घेतले, परत पीठ लावलं आहे आणि आता आपल्याला पराठा बनवून घ्यायचा। तर हा बघा, मी गोल आकाराचा पराठा लाटून घेतलेला आहे। हा बघा, जास्त पण पातळ नाही लाटायचं। आता गॅस पेटवून मी तवा ठेवलेला आहे। आता मी इथं तेलाचा वापर केला आहे, तुम्ही तुपाचा पण करू शकता। आता मी पलटी करून घेतलाय आणि त्याला तेल लावून घेतले। आता दुसऱ्या बाजूला आपल्याला तेल लावायचं आहे। आता पराठा आपला दोन्ही बाजूंनी शेकलाय, तो काढून घेते आणि आता आपण असेच पराठे बनवूया। तर हे बघा, आपले आलू पराठे बनवून तयार झालेले आहेत। बघू शकता तुम्ही, एकदम मऊ लुसलुशीत झालेत आणि पटकन होणारे आहेत। पटकन तुम्ही बनवून सकाळच्या वेळेला मुलांना टिफिनला देऊ शकता। एकदम मऊसूत झालेत आणि बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला काढून दाखवते। हे बघा, मस्त आपले पराठे झालेले आहेत। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।